नमस्कार. आज आपण अतिशय साधी, सोपी परंतु अशी चटकदार अशी एक रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी आपण एक कढई घेतलेली आहे आणि त्यात थोडंसं तेल टाकलेलं आहे. त्यानंतर आपण सगळे फोडणीचे साहित्य त्यात घालणार आहोत. म्हणजे मोहरी, जिरं, त्यानंतर थोडं मेथीदाणे, हिंग, लाल मिरची. त्यानंतर आपण त्यात थोडी हळद, 2 चमचे तिखट टाकून घेणार आहोत. आणि त्यानंतर बाजारात मला येताना कैरीच्या फोडी तयार मिळाल्या. त्या मी घेऊन आली आणि म्हटलं आता कैरीचा सीझन संपत चालला आहे, तर आपण छान लुंजी वगैरे करून ठेवावी. म्हणून मी मस्तपैकी त्या कैऱ्या घेऊन आली आणि या फोडणीमध्ये आपण त्या कैऱ्या टाकून घेणार आहोत आणि थोडं परतल्यानंतर त्याच्यावर मीठ घालून घेऊ. मीठ घातल्यानंतर आपण ते थोडं परतवून घेणार आहोत आणि त्यात आपण भरपूर असं 1 पेल्याभर पाणी टाकून घेणार आहोत, फोडी बुडतील इतक्या. आणि त्यानंतर आपण ह्या फोडी चांगल्या झाकण लावून शिजवून घ्यायच्या आहेत. तशी कैरी ही व्हिटॅमिन सीने समृद्ध असते आणि थंडावा देणारी असते, म्हणून आपल्याला ती उन्हाळ्यात जास्तीत जास्त त्याचा वापर करायचा आहे. आणि त्या फोडी अशा चांगल्या कालवून आपण झाकण ठेवणार आहोत. आणि अधूनमधून आपल्याला चेक करायचे आहे की त्या फोडी शिजल्या की नाही. मी अगदी खूप असा गाळ त्या कैरीचा करून घेतलेला नाही आहे. अगदी थोड्या शिजल्यानंतर ती त्यात आपण थोडे गूळ टाकलेला आहे आणि गूळ टाकून थोडे चांगली उकळी येऊ द्यायची, वाफ येऊ द्यायची, की आपली ही लुंजी जी आहे ती तयार आहे. पण त्याला चटपटीत बनवण्यासाठी शेवटी मी 1 चमचा त्यात गरम मसाला टाकलेला आहे आणि आपली ही कैरीची भाजी म्हणा किंवा लुंजी म्हणा, ही तयार होते. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. धन्यवाद.